गुड मॉर्निंग सर्वांना। आज पुन्हा एकदा एका नव्या विषयाला घेऊन आपण आज चर्चा करणार आहोत की रिअल इस्टेटमध्ये कशाप्रकारे त्यांच्या खरेदी विक्रीतून देशामध्ये काळा पैसा निर्माण होतो आणि तो काळा पैसा देशात निर्माण झाल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड मोठी भाववाढ होते। अर्थात भाजीपाला, धान्य आणि इतर जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत, घरगुती वापराच्या वस्तू आहेत, त्या प्रचंड महाग होतात। त्याचं कारण म्हणजे की एखादी प्रॉपर्टी खरेदी करत असताना जमीन असो प्लॉट किंवा इमारत किंवा कुठल्याही प्रकारचं भूखंड असू द्या, हे भूखंड खरेदी करत असताना त्याची मूळ किंमत जी आहे शासकीय नियमानुसार ती किंमत ठरत नाही, परंतु रजिस्ट्री मात्र त्याची शासकीय नियमानुसारच त्या किमतीला होते। समजा उदाहरणामध्ये एखाद्या प्रॉपर्टीची किंमत, एखाद्या जमिनीची किंमत 2 करोड रुपये अशी ठरवलेली आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र जेव्हा शासकीय दप्तरी त्याची नोंद होते, रजिस्ट्री केली जाते, ते केवळ 50 लाख रुपयामध्येच रजिस्ट्री केली जाते। म्हणजे त्याच्यामध्ये 1.5 कोटी रुपयाचा जो व्यवहार आहे तो व्यवहार चेकनं होत नाही किंवा बँक खात्यावरून होत नाही, तो व्यवहार रोखीने होतो आणि त्या व्यवहारामधून मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये काळा पैसा निर्माण होतो आणि अर्थव्यवस्थेमध्ये तो पैसा खेळता राहिल्यामुळं त्या पैशाचा भ्रमणवेग जर समजा 3 असेल तर 1.5 कोटी रुपयाचे जवळपास 4.5 कोटी रुपयाचे आर्थिक व्यवहार अर्थव्यवस्थेमध्ये होत असतात। आणि म्हणून प्लॉटिंगच्या खरेदी विक्रीतून, जमिनीच्या खरेदी विक्रीतून, रिअल इस्टेटच्या खरेदी विक्रीतून होणाऱ्या काळ्या पैशावर जर अंकुश लावायचा असेल तर हे सर्व व्यवहार जे आहे ते मात्र व्हाईट मनीच्या माध्यमातून, चेकद्वारे, बँक ट्रान्सफरद्वारे झाले पाहिजेत। ही सर्वांनी या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे।